आणि मित्र पाहू शकता नेचर आणि झुणका भाकर. पहिलं तुम्हाला बघा एका खोट्या मोराचं दर्शन. देर से सही लेकिन दुरुस्त आहे बस. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि कसेवाडी चॅनल आज तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करतो. आणि आजची जर्नी आमची आहे, बरोबर आहे, सुनील, प्रवीण आणि मी कर्नाळ अभयारण्य, पक्षी अभयारण्य. आज जरा पक्ष्यांची टेहळणी करायला चाललो आहे. टेहळणी नाही तर आम्ही ट्रेकिंगला चाललो आहे. तर पाहूया आज कसा व्हिडिओ होतो आहे. आणि सकाळचे वाजलेत 8:05 झालेत आणि आम्ही तिघेजण निघालो आहे. आज संडे आहे आणि संडेला तर फंडे करायचं आहे. पाहूया आता कसं होतं आता. आणि ट्रेकिंग आहे, जबरदस्त ट्रेकिंग आहे, सिम्पल ट्रेकिंग नाही आहे. त्याच्यामुळे आमचे गांडू मित्र पण आलेत नाही आज. तर चला तुम्हाला दाखवतो आजची ट्रेकिंग कशी होती ती. माकडे पाहू शकता मित्रांनो, आलो आहे आम्ही आता, एंट्री मारतोय. समोर पाहू शकता कर्नाळ पक्षी अभयारण्य. गाडी हे दिलेली आहे, 1 ड्रॉप 1 पिकअप. आणि मित्र तुम्हाला दाखवतो आता मस्त आहे बघा, आवाज वगैरे त्याची मारामारी झाली आहे तिकडे, फुल राडा. खा रे सब कुछ. छोटे छोटे पिल्लू आहेत माकडाचं पण. आई त्याला सांभाळते, पकडते बघा. कुठे जाते. आणि छोटासा पिल्लू बघा, हा बघा, हा बघा छोटा पिल्लू. काय रे, पहिलं तुम्हाला दाखवतो एका खोट्या मोराचं दर्शन. खोट्या मोराचं दर्शन दाखवतो तुम्हाला. हा बघा, पक्षी अभयारण्यात आलो आहे आणि खोटा मोर. हा काउंटर आहे, म्हणजे इथे लावलेलं आहे. हा पार्किंग आहे. हा का, 375 पार्किंग येते. नाव काय दादा? मनोज पाटील. कुठून आला? पण मोबाईल नंबर 7719 199 24767 767 67 375. कर्नाळ पक्षी अभयारण्य. हो, आता मग डिपॉझिट आम्ही तेवढे आणले म्हणून बोलतो काय. हो नाही टाकणार नाही. आणि बॉटलची आम्हाला वॉर्निंग दिलेली आहे तर बॉटल प्लास्टिक वगैरे हे अलाउड नाही करत. आणि ॲक्च्युली आपण प्रवीण पक्षीप्रेमीत आहोत ना. आम्ही प्रवीण आणि मी तुम्हाला माहिती आहे ना, पक्षीप्रेमी आम्ही आहोत. आम्ही कट्टर पक्षीप्रेमी. आणि आज पक्ष्यांचा अभ्यास करायला चालू आहे आम्ही. चला तुम्हाला दाखवतो आज. प्रसाधन गृहाची इकडे आपल्याला लहान मुलांना खेळायला पाहू शकता. गार्डन आहे आणि राणी. हे बघा, बारशिंगे नाही का हरणी काहीतरी आहेत. कळप भेटला मला, सांबारचा कळप भेटला फायनली. आणि आम्ही धन्य झालो. इकडे पर्यंत थोडी वाव फ्लेमिंगो. कुठून इकडे ना तेच फ्लेमिंगो थवा. नाही ॲक्च्युली आमचं झालं, सक्सेस झाली आमची पिकनिक. कारण पाहू शकता हे बघा, फ्लेमिंगो वगैरे सापडला मला. आता काय प्लॅस्टिकमध्ये आम्हाला माझं माना लागेल. पक्षी नाही आहेत. पाहू शकता तुम्ही, याच्यात पाहूच शकत नाही. पाहू शकता की पाहू शकत नाही तुम्ही. आणि हे बघा फायनली प्रिंट डोक्यावर काय आहे, काय म्हणतात, मोर आहे. मोर मोरा पक्षी असे दुर्मिळ पक्षी असे बांधून ठेवले. त्यांच्यात आम्हाला क्यू वाटायला लागली. मित्रांनो हे बघा,
आता आमची जर्नी फायनली स्टार्ट झालेली आहे कर्नाला किल्ल्याकडे जायचं आणि सूचना ठिकठिकाणी तुम्हाला दिलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता माकड, मधमाशी व इतर वन्य प्राण्यांना त्रास देऊ नये, त्यामुळे हल्ला होऊ शकतो आणि धोका निर्माण होऊ शकतो. असे काही अनुचित प्रकार घडल्यास वन्यजीव विभाग जबाबदार राहणार नाही अशी स्ट्रिक्ट वॉर्निंग दिलेली आहे. आणि कर्नाला किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग आता हा इथून आपण निघालो आहे. पुढे प्रवीण आणि सुनील आणि कॅमेरामॅन मी स्वतः मनोज, जो कॅमेराचा मालक आहे तो. जर्नी स्टार्ट झालेली आहे आमची. अरे घंटा का आला अभ्यास पाहू शकता. सुनील भाई चाललंय हा ना. असे एकदम डेंजर रस्ते आहेत मध्ये मध्ये, पण एवढं पण डेंजर नाही. बिगिनरसाठी ट्रेकिंग छान आहे. आमच्याकडे दमछाक झाली. काय बोलशील प्रवीण, ट्रेक बद्दल काय बोलशील? जवळ जाताना लांबमध्ये दिसते. या ना विचार किती हां सुनील कसं वाटतंय? पडाव दुसरा नो कमेंट्स. जमलं शेपटावरच भांडत झालं ती. आणि तुम्ही बोलत असाल की हत्ती गिळला आता शेपटासाठी तुम्ही एवढे हे का करता? असं काहीच नाही. शेपूटच आम्ही चाललोय, अजून हाती चालायचं आहे. लोक भरपूर येतात. बोला ना मित्र. वाजले 9:15 वाजलेत आणि आम्ही पोचलोय. एक पडाव आम्ही पार केला असेल. अजून 2 डोंगर आहेत. जिली मूव करतोय. एक छोट्याशा विश्रांतीनंतर आम्ही पुन्हा आमची जर्नी स्टार्ट केली. एक इझिली ट्रॅक आम्ही हा पूर्ण करतोय. मॉर्निंगला येणं खूप गरजेचं आहे. आणि हवेचा जो थ्रो आहे ना, तुम्ही पाहू शकता जबरदस्त असा. बघा हवेचा थ्रो एक जबरदस्त आहे. पाण्याचा आवाज सरसरट आवाज येत असेल. आणि इकडे प्रवीण काय बोलशील व्ह्युअर्सला? एक नंबर. आणि प्रवीण लोकेशन जबरदस्त. पैसा वसूल झालेला आहे. पाहू शकता एकदम अफलातून पॉईंट आहे. एवढं जवळ असून सुद्धा आम्ही उशीर करायला यायला, पण आलो. देर से सही लेकिन दुरुस्त आहे बस. जबरदस्त पॉईंटला आलेलो आहे. पाहू शकता इथून हा पॉईंट आहे आणि तो अचीव करायचा आहे आपल्याला आता. आणि जवळजवळ एक 15 मिनिटात पोचणार आपण. तर चला तुम्हाला दाखवतो पॉईंट. हो याला फायनल टच दिला ना. छोटे छोटे दगड आहेत इथे मित्र. पाहू शकता एकदम मस्त व्हाईट कलरवाला दिसते का? व्हाईट फुल. म्हणजे तुम्ही बोलत हे रुबी वगैरे बोलतात ना, असं हे बघ जबरदस्त असे दगड. त्यांना एवढं सेफ राऊंड का आलं मला समजलं नाही. चालू चालू आणि इकडे पाहू शकता. आणि समोर आलं यंग ब्रिगेड. पोचतील मला वाटतं जबरदस्त. यंग ब्रिगेड समोर आलेत आमच्या. आणि कोणता साडा आहे का हे प्रवीण?
मित्रांनो फायनली जो सुडका आहे त्या सुडक्याच्या आम्ही पायथ्याला आलो आहोत. पायथ्याला नाही बोलू शकतो, अर्धा पायथ्या तर आम्ही नक्कीच आलो आहे. हां वाजले सकाळचे 9:45 आणि आम्ही आमच्या पडावर आलो आहे. हा तर मित्रांनो मगाशी तुम्हाला मी सांगत होतो की कसं आहे, जैत्र जे पिक्चर जो रिलीज झाला होता, खूप जुना पिक्चर, स्मिता पाटीलचा, तुम्हाला माहिती असेल कदाचित. त्या पिक्चरमध्ये जी शूटिंग होती ना, पूर्ण या कर्नाटकचा हा सुडका आहे ना, म्हणजे याला त्या पिक्चरमध्ये पण नाव होतं काही लिंगोबाचा डोंगर, आणि ते हेच आहे ते लिंगोबाचा डोंगर. हे पाहू शकता, ते लिंगोबाचा डोंगर याला बोलतात. आता ते गाणं होतं लिंगोबाचा डोंगर समथिंग असे काहीतरी वर्ड्स होते, ते जुनं गाणं आहे. तर तिथे आपण आलेलो आहोत आणि एकदम जबरदस्त असं हे आहे लोकेशन, माइंड ब्लोईंग, प्रसन्न. खरंच असं कुठे ठिकाणी आलो नाही तर एकदम जो भरून वाटतो ना, तो फील आलेला आहे. आणि पुन्हा हा तिसरा पडाव, तिसरा आमचा सेल्फी पॉईंट आलेला आहे. पाहू शकतो हा इकडे. आणि आमचा हंटर लोकांचं काय हे फोटो सेशन काही संपलेलं नाही. सशस्त्र क्रांतीचे जनक आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, जन्म 4 नोव्हेंबर 1845, मृत्यू 17 फेब्रुवारी 1883. ज्याने आपल्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेलं आपला भूमिपुत्र वासुदेव बळवंत फडके, त्यांचं हे मूळ गाव आहे. आणि बाजूलाच समोर आपली करनाई माता मंदिर. मित्रांनो करनाई माता मंदिर आहे, करनाई माता देवी आहे. फ्री झाले पाय. आणि ही आहे ती एंट्री आहे आपल्या, हे बघा लिंगोबाच्या डोंगराचं ही एंट्री आहे. आणि इथून आता आपली जर्नी खरी स्टार्ट झाली त्या सुडक्यापर्यंत जायची. हा दरी पूर्ण हिरवगार, जणू स्वर्ग उतरले पृथ्वीवर. दूर दूरपर्यंत तुम्ही पाहू शकता, पूर्ण डोंगर आहे घनदाट डोंगर. सह्याद्रीचा डोंगर काय बोलतो ते ह्याच आहेत. तुम्ही किती वाजता चढलात? सकाळी 7 वाजता ना? हां 7 वाजता परफेक्ट टाईम आहे रे. अरे बरीचशी आहे लोक. किती आहे तुम्ही? 40 52 पूर्ण म्हणजे तुम्ही जबरदस्त सजवलं आहे. 52 कॅम्प त्यांचा आला होता ट्रेकिंगसाठी, पाहू शकता. फुल एनर्जी. मित्रांनो पाहू शकता, एवढी हवा आहे ना जबरदस्त अशी. समोर पूर्ण खोल दरी तुम्ही पाहिलीत तुम्ही आता. आणि जो हवेचा फ्लो आहे ना, जो खालून वर येतोय, तो पूर्ण एकदम कूल थंड करतो असं बॉडीला. आणि पाठून तुम्ही पाहू शकता 52 मुलं काहीतरी आहेत, त्याचा कॅम्पवाली मुलं आले आहेत. आणि सकाळी 7 वाजता ते ट्रेकिंग चालू केलेलं आहे. आणि एकदम परफेक्ट टाईम असतो सकाळी 7 वाजता ट्रेकिंगचा. आणि ते परफेक्ट 7ला निघाले वर चढून, आणि आम्ही 8 वाजता. आता ते उतरलेत आणि आम्ही आता चढतोय. हा फरक असतो. मॉर्निंगला आपण सकाळी जर आलो ना, तर तुम्हाला हा अनुभव सकाळचा म्हणजे थकावण आहे ती जाणवणार आहे तुम्हाला. आणि परफेक्ट टाईम असतो सकाळचा. आणि गोष्ट सगळ्यात म्हणजे कारण तिथे एवढं हे झाडं वगैरे आहेत ना, त्याच्यामुळे ऊन वगैरे जाणवत नाही. चला आता निघतो मी. आता फायनल आपलं डेस्टिनेशन आलेलं आहे. मग दाखवतो स्पीड आता स्लो झालेली आहे, पाहू शकता. खूप याचा मोठा ग्रुप आहे, काम आहे. 52 मुलं बोलल्यानंतर जबरदस्त असं पाहू शकता. एका कॅमेरा पकडून ट्रेकरसारखा चढतोय, तुम्हाला दाखवतोय. पाठी प्रवीण सुनील येतोय. आणि एकदम असा ट्रेक आहे. गिअर बदलू नका. गिअर बदलला तर ब्रेक लागायचं. गिअर बदलला तर ब्रेक नाही लागला. पाहू शकता
एकदम खडतड असा ट्रेक आहे ठिकठिकाणी, नाहीतर पाहिलं तर एकदम स्मूथली असं आपल्याला एंट्री मारली. यस. आणि फायनली आम्ही एंट्री मारली. चल या. आम्ही इकडे पाहू शकतो पाठी. नक्कीच नक्कीच. ओके बाय बाय. वी आर डन. आजचा संडे एकदम फुल झाला. येस बाय. ऐका ना, आमचा एक फोटो काढा. प्रवीण फोटो काढ. तुम्ही काय युट्यूब चॅनलचे काय आहे का? हां असंच. पाहू शकता. आणि फायनली छोटीशी अशी केव अशी आहे आणि ती आता पार केली आणि समोरच. आणि फायनली त्या पॉईंटला आलो आहे ज्या पॉईंटची आम्ही अपेक्षा करत होतो, उत्सुकता होती आमची, आणि पोचलो. यस. आणि भाई आपला तो हा फ्लॅग तो आपल्याला दिसतो. आणि हे बघा ठिकठिकाणी पाण्याचे कुंड पण आहेत आणि पाणी पण बघा स्वच्छ पाणी आहे एकदम, असं पण नाही एकदम घाणेरडं असं आहे, चांगलं पाणी. कोणी हां आतमध्ये, हे आतमध्ये असे भंगार उद्योजक असतात ना, ते लोक निब्बा प्रेमी बोलतात ना, ते लोक असे नावं वगैरे टाकतात तिथे. छपरी 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 प्रेमी बोलतात, त्या लोकांची ही नावांची कामं असतात असं. चल चल. मित्रांनो, निसर्गाचा मनमुराद आनंद घ्यायचा असेल तर मला तेवढं असंच तुम्हाला हिल पॉईंटला जावं लागेल, कारण तिथूनच तुम्हाला निसर्ग व्यवस्थित पाहता येईल आणि त्याचा आनंद घेता येईल. आपण घरात बसून जर आपण डिजिटली स्क्रीनवर पाहणार आणि तिथे जाऊन प्रत्यक्षात आपण त्याचा अनुभव घेणार ना, टू डिफरंट. जमीन आसमानाचा फरक बोलतो ना, तो फरक असतो इथे. आणि या सुडक्याच्या खाली तुम्ही बघू शकता पाण्याच्या टाक्या कशा आहेत. हे पाण्याच्या टाक्या ठिकठिकाणी असे हे केले आहेत, म्हणजे पाण्याचा तुटवडा मला थोडं कंप्लीट वर्षभर आहे ना जाणवत नसेल, अशा प्रकारे पाण्याच्या टाक्या आहेत. तिकडे पोचला. अरे आणखी इकडे पण आहे, समजा खाली तो पॉईंट आहे. आणि हा परिसर बघा तुम्ही मित्रांनो पाहू शकता, असा वर सुडक्याचा वरचा परिसर आहे. वर जो झेंडा लावला होता ना, तो आता पूर्ण भग्न झाला, म्हणजे विरून गेला बोला तर चालेल हवेमुळं. आणि आपल्याला अजून त्या पॉईंटला जायचं शेवटच्या, म्हणजे आपला ट्रेक कंप्लीट होईल. आणि पाहू शकता वर लिंगोबाचा डोंगर भाळी गेला आणि ठाकर गडी तिथे कधी नाही गेला, अशा प्रकारे हा लिंगोबाचा डोंगर आहे मित्रांनो. पाहू शकता हा तो पॉईंट, ज्या पॉईंटसाठी आम्ही सकाळी 8 वाजता ट्रेकची सुरुवात केली. हे बघा आणि मित्रांनो फायनली पाहू शकता आम्ही आता रिटर्नचा प्रवास चालू केलेला आहे, बॅक टू होम. आणि रस्ता असा आहे. मित्रांनो फायनली आता रिलॅक्ससाठी थांबलो आहे आम्ही. जर्नी आमची परतीची आहे, तुम्हाला दाखवलं आता उतरताना कशा प्रकारे एकदम उतार होते. पण आता एवढं थकारात आमची गेलेलं आहे आणि नेचर आणि या पारंब्या ताना आहे, एक जबरदस्त असा वाईब येतो.
एकदम थंड वाटते, कूल असं. वर पूर्ण घनदाट डोंगर आहे, तुम्ही पाहू शकता ना. जंगल आहे बघा, कम्प्लीट जंगल झाडं आहेत. सावळी पण आहे. येतोय ना, फोटो क्लिक करा आता. कॅन्टीन दाखवतो इकडे बघा. हे कॅन्टीन आहे याची आपलं कर्नाळा अभयारण्य झाला ना, की जेवणाची एकदम घरगुती आहेत. आपण त्या महिला बचत गट बोलतात ना, ती लोक आहेत इथे, महिला मंडळ आहेत ते बनवतात. आणि मित्र पाहू शकता नेचर आणि झुणका भाकर. मला वाटतं इकडची स्पेशलिटी आहे. लास्ट टाइम पण आम्ही आलो होतो फॅमिलीबरोबर. नाही इथे बसतो मी. आणि हा माझा डेस्क का चालेल ठीक आहे. त्याला तुझी भाकरी जास्त थोडीशी दे, त्याला एक तुकडा जाऊ दे, त्याला दे. नको मग. एक नंबर मित्रांनो, चव ना आपल्यातून 10 आउट ऑफ 10. तर तुम्ही इकडे येत असाल ना, झुणका जर तुम्हाला आवडीने घ्यायचा आहे, तुम्हाला नक्कीच सांगतो. तुम्ही एकदा खा, प्रेमात पडाल. अशी अप्रतिम चव. तर कसं सुनील, टेस्ट कशी आहे? एकदम फर्स्ट क्लास, मस्त. प्रवीण आपल्यातून एकदम. कशी आहे? आता भूक लागली आता ते. चला तर मित्रांनो, फायनली आता हा ब्लॉग आता इथे संपवायची वेळ झाली. तुम्ही पाहिलात, आम्ही आता उतरलो, नाश्ता केला आणि व्हिडिओ आता इथे संपवतो आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. कसं काय वाटेल. आणि प्रवीण, सुनील आणि मी तिघेजण गेलो होतो. आणि आजचा फन जो होता, संडे फन, एकदम जबरदस्त झालं. एकदम फॅबुलस, मार्बलस, अप्रतिम. चला.